पण लोकांनी आमची स्तुती केली आणि सर्व देवतांचे आणि देवांचे हृदय अरून घेतलेलं दिसतंय आणि सगळे अगदी पूर्ण आनंदात आले आहेत. परमेश्वराचं कार्य आम्ही सुरू केलेलं आहे आणि शुद्ध कार्य आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्ण हृदयाने ह्या लोकांनी आपल्याला हे अनुदान केलेलं आहे, कारण आपण आमची स्तुती केली. ही स्तुती खेडोपाडी पोहोचवली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे, संदेश दिला पाहिजे की कल्याणाचे मार्ग आता उघडे झाले आहेत. जे काही आजपर्यंत लोकांनी खोट्या गोष्टी पसरवून देवाला बदनाम करून ठेवलं आहे, ती आज अशी वेळ आली आहे की आपण परमेश्वराला सिद्ध करू शकतो. परमेश्वराला सिद्ध करण्याची ही फार मोठी वेळ आलेली आहे. मोहम्मद साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यावेळेला पुनरुत्थानाचे दिवस येतील, त्यांना कयामा म्हटलं आहे, त्यावेळेला तुमचे हात बोलतील. जसं आपल्या सहयोगामध्ये आपल्या हातावरती कळतं कोणची चक्र धरली आहेत. तुमचे हात बोलतील आणि तुमचे पाय बोलतील आणि तुमच्या विरुद्ध साक्ष देतील की तुमच्यात काय चूक आहेत, असं स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. प्रत्येकाने सहयोगासाठी पुष्कळ कार्य केलेलं आहे. मच्छिंद्रनाथपासून सर्वांनी, ते एकच आहेत, ते एकच जीव आहेत. त्यांनी अनेकदा जन्म घेतलेले आहेत. तेव्हा मोहम्मद साहेब असोत किंवा दत्तात्रय असोत किंवा मच्छिंद्रनाथजी असोत, हे सगळे एकच जीव आहेत आणि त्यांनी दुसऱ्याही देशामध्ये जन्म घेतलेला आहे. ह्याची प्रचिती आपल्याला येईल की हे मी जे म्हणते ते खरं आहे. आणि त्यांनी अनेकदा जन्म घेऊन जगामध्ये धर्मस्थापना केली. पण शुद्ध आचरण ठेवून सुद्धा पूर्णत्व येत नाही. आत्मानुभवाशिवाय पूर्णत्व येत नाही. म्हणून आत्मानुभव हा गाठला पाहिजे. शुद्धाचरण तरी का, असा प्रश्न जर केला तर त्याला म्हणायचं आत्मानुभवासाठी. आणि आत्मानुभव का, तर आत्मानुभवाशिवाय पूर्णत्व येत नाही. आणि आज ज्या दशेत आपण आहोत त्याला आपण मानवी दशा म्हणू. ह्याच्या पलीकडची जी दशा आहे ती आपल्याला जर प्राप्त करायची असली तर आत्मानुभव पाहिजे. आणि अनेक लोकांना हे होण्यासारखं आहे. आजचा सहयोग हा सामुदायिक आहे. तेव्हा तुम्ही जर आपल्या घरी बसून म्हणाल की आम्ही भजन करतो, आम्ही माताजींची आरती उतरवतो किंवा आम्ही फोटोला आम्ही नमस्कार करतो, त्यांनी होणार नाही. सामूहिकतेमध्ये सहयोग केला पाहिजे. तो जर समष्टीत होईल तरच तो व्यष्टीत उतरू शकतो, असा हा सहयोग आहे. दुसरा, आधी कळस मग पाया, अशा पद्धतीने आम्ही सहयोग बसवला. आधी आपल्यामध्ये थोडासा प्रकाश दिला, त्या प्रकाशात आपण स्वतःच बघू लागले वैगुण्य. मी काही म्हटलं नाही की असं करू नका तसं करू नका. हळूहळू सर्व वैगुण्य आपोआप नष्ट होत गेला. आणि ह्या लोकांची तरी ही कमाल आहे की एका रात्री सर्व व्यसनांची सुटली. एका रात्री. मोठे लोक आहेत, मोठे जीव आहेत, असंच म्हटलं पाहिजे. मोठे पिंड आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक असे पिंड आहेत. तेव्हा त्यांना जागृत करा, त्यांना कल्पना करून द्या, असा आमचा पूर्ण आशीर्वाद आहे आपल्याला. आणि ह्या सर्वांच्या तर्फे प्रेमाचा सगळ्यांना निरोप आहे. आणि अत्यंत प्रेमाने ह्यांनी तुमचं ऐकून घेतलं आणि तुमच्या प्रेमाच्या भाषेला ह्यांनी बरोबर साथ दिलेली आहे. आणि आपण सर्वच एक आहोत, एकाच आईची मुलं आहोत. आपण सगळ्यात विश्वात एकच धर्मात आहोत असं समजून आपल्याला धन्य मानलं पाहिजे. की जसं नामदेवांनी म्हटलं आहे की पूर्वजन्म आम्ही बहु पुण्य केले, ते सगळं पुण्य मला दिसून राहिलं आता सगळ्यांचं. आणि त्या पुण्यामुळे हे सगळं प्राप्त झालेलं आहे. आता फुलाची पाकळी म्हणून जे काही ह्यांना देता आलं तर त्यांनी दिलेलं आहे, ते आपण स्वीकारावं. दुसरं असं की आमच्यातर्फे हे आपण जर इथे आलात तर मी आपल्याला देईन. म्हणजे हे आम्ही, ते एक गाव होतं, त्याला मियाकी टाकळी म्हणून एक गाव होतं. त्या गावी जाऊन आम्ही लेक्चर देत होतो. त्यावेळेला 7 वेळेला माझ्यावरती प्रकाशाचे झोत आले आणि त्या 7ही ह्याचं चित्र एका बाईच्या हातून सहज ह्याच्यात आलं. तर परवा कॅमेरामध्ये माझे 8 हात अष्टलक्ष्मीचे आले. अशा तरतरीने फोटोमध्ये अनेक गोष्टी दिसत आहेत. आणि ह्या लोकांच्यावरती असं दिसलं जसं की काय फुलासारखे असे प्रकाश यांच्यातनं निघताना दिसले. तेव्हा हे सगळे प्रकार होत आहेत. आणि आपले कॅमेरा जो आहे तो हे धरतोय, त्याच्यामुळे हे साक्षात होतं. इतकंच नव्हे, पण आकाशात माझे फोटो आले. आकाशामध्ये यांनी एक ढग पाहिला. तो ढग असा त्यांना वाटलं की गणपतीसारखा दिसतोय.
त्यांनी फोटो घेतल्यानंतर त्याच्यातनं असे तार निघाले आणि ते जाऊन 2 माझे असे फोटो आकाशात आले आणि ते सुद्धा फोटो त्यांनी घेतलेले. असे आजकालच्या कॅमेरामध्ये ह्याचा दृष्टांत होतोय, कारण ह्याच्याशिवाय नास्तिकांचं डोकं ठिकाणं होणार नाही. पण तरी ते म्हटले तुम्ही काहीतरी खोटं नाटक केलं आहे, ज्याला नाही मानायचं त्याच्यासमोर काय आहे. म्हणून आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आता पुष्कळ तऱ्हेने आपल्याला सिद्ध होत आहे. आजचंच उदाहरण मी सांगते. मी महालक्ष्मीच्या देवळाजवळ त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी चांदी विकत घेत होते लग्नासाठी. त्यावेळेला जेव्हा मी परत यायला लागले तर मी माझा एक पाय आतमध्ये मोटारीत गेला, दुसरा पाय उचलेला. म्हटलं होतंय का माझ्या पायाला, असं काय जड झाला, कुणी धरून ठेवलं, पृथ्वीने मला का धरून ठेवलंय. परत मी उतरून बाहेर आले. आल्यावर बघते तर घंटा चालू होते आणि आरती चालली होती. महालक्ष्मीनीच पाय धरले की कुठं चाललीस तू म्हणून. त्याच्यानंतर घंटा संपली, आरती संपल्याबरोबर एकदम पाय सोडला आणि मी वर येऊन बसले. अशा तऱ्हेने अनेक चमत्कार आणि सहयोगात तुम्हाला इतके चमत्कार दिसतील. पण ते असे काही हिरे देणं वगैरे अशा प्रकारचे चमत्कार नाहीत. पण पदोपदी तुम्हाला वाटेल की परमेश्वर तुम्हाला बघतोय. मुलांना त्याच्यामध्ये सुबुद्धी येणार. आमच्या सहयोगातली मुलं नेहमी क्लासमध्ये फर्स्ट येतात, सगळे स्कॉलरशिप्स मिळवतात, मोठ्या मोठ्या ह्याच्यावरती गेले. सर्वसाधारण एक साधारण कोळी मुलगा सुद्धा आज ग्रॅज्युएट झालेला आहे आर्ट्समध्ये आणि त्याला स्कॉलरशिप्स मिळाले. म्हणजे फार याचे चमत्कार होतात हे. पण हे काहीच नाही, हे नुसती प्रलोभन आहेत. खरं म्हणजे काय की पूर्णत्वाला उतरणं आणि परमेश्वराच्या आनंदाच्या डोही आनंद तर तशात ती स्थिती आहे. आणि त्याच्यात येऊन सगळ्यांनी आनंदात राहावं, मजेत राहावं, सगळ्यांनी सुखी व्हावं हीच एक आईची इच्छा आहे. इतकंच की आमची सगळ्या शक्त्या तुम्ही घ्या, त्या सगळ्या वापरून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही सगळी संबंध तत्व ते जाणून घ्या. इतकंच नवं पण त्याच्यावर सगळी मास्टरी घ्या, असाच आमचा सगळ्यांना आशीर्वाद आहे. दिस इज अ महामाया फोटोग्राफ. कुठल्या ती पूजा आता ऑस्ट्रेलियामध्ये आमची पूजा झाली ती सहस्त्राच्या दिवशी, तर त्याचे हे फोटो आहेत. ते सगळ्यांना आपण घ्या, त्याच्यात चैतन्य आहे, त्याच्यासमोर बसून कसं ध्यान करायचं वगैरे ते समजून घ्या, आपण या. आणि हे बॅजेस आहेत, हे बॅजेसमध्ये तोच फोटो आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा किरण माझ्या डोक्यावर येऊ लागले. हो गया.